नमस्कार मित्रांनो, मी आराध चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना MDM अंतर्गत प्राप्त तांदूळ व धान्यादी माल नोंदी शालेय पोषण या वेबसाईटवर कशाप्रकारे घ्यायची अशा विषयाचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. 2026पासून या सत्रापासून आपल्या ज्या लेखी नोंदी होत्या त्या बंद झालेल्या आहे. आता आपल्याला नोंदवही 1-2 कोणत्याच प्रकारे तयार करायची नाही आहे. आपल्याला ऑनलाईन सर्व माहिती भरायची आहे. आपण जी ॲप आहे MDMची मध्यान्ह भोजनाची जी ॲप आहे त्या ॲपवर रोजची दैनंदिन उपस्थिती नोंदवली तर आपला सर्व अहवाल, मासिक अहवाल तयार होणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मासिक अहवाल कशाप्रकारे या साईटवरून डाउनलोड करायचा याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकद्वारे पाहू शकता. आता आपल्याला नोंदी कशा घ्यायच्या आपल्याला हे पाहायचं आहे. आपल्याला साठा प्राप्त झालेला आहे आणि साठा प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती ऑनलाईनच भरायची आहे आणि ह्या ऑनलाईन नोंदी कशाप्रकारे घ्यायची हे बघूया. याकरता आपल्याला काय करायचं आहे, MDM जी ॲप आहे त्या MDM ॲपवर जा. MDM ॲपवर गेल्यानंतर आपल्यासमोर रोजची हजेरी, स्टॉक आवक, वापरकर्ता मार्गदर्शक, मास्टर्स रिलोड अशा प्रकारे पर्याय आहे. त्यापैकी स्टॉक आवक यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला तारीख सेट करून घ्यायची आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला मिळाला आहे. बघा, आता मला 25/8/2026ला माल प्राप्त झाला आहे. मी 25/8/2000 लिहिला आहे. आता आवक प्रदाता निवडा, तर याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. कुणाच्याद्वारे तुम्हाला माल भेटला, MDM प्रोव्हायडर. बघा, MDM प्रोव्हायडर. आता बघा, आता एक इथे बघा प्रदाता शाळेचा UDAS कोड. आता जर समजा तुम्ही इथे उसनवार जर घेत असता, बघा उसनवार जर घेत असता तर अदर स्कूल समजा आपण अदरद्वारे निवडलं समजा, तर आपण जेव्हा उसनवार घेतो तेव्हा त्या शाळेचा आपल्याला इथे UDAS नंबर आपल्याला काय करायचा आहे, नोंद करायचा आहे. UDAS नंबर नोंद केला. बघा, UDAS नंबर नोंद केला. बघा, आता इथं आला आहे अदर स्कूल 1 ते 5 कॅटेगरी. मी समजा दुसऱ्या जर शाळेकडून उसनवार घेतला तर मला इथे उसनवार घेतलेल्या शाळेचं कॅटेगरी टाकायची आहे, किती कोणत्या इयत्तेपर्यंत आहे आणि इथे त्याचा प्रदाता शाळेचा UDAS कोड टाकायचा आहे. पण मी उसनवार घेतलेला नाही, मला पुरवठादाराकडे प्राप्त झाला म्हणून मी काय करतो, इथे MDM प्रोव्हायडर असं टाकलेलं आहे. बघा, MDM प्रोव्हायडर द्वारे टाकला आहे. आता MDM प्रोव्हायडरचं नाव काय आहे बघा, हे आपल्याला इथे नोंद करायचे आहे. MDM प्रोव्हायडरचं नाव काय आहे तर बघा, आता मला कोणाच्याद्वारे मिळालं आहे हे इथे नाव टाकायचं आहे आणि मग नंतर खाली जी माहिती आहे ती भरायची आहे. बघा, आता नंतर इथे माल जो प्रोव्हायडर आहे त्या प्रोव्हायडरचं नाव टाकल्यानंतर बघा खाद्य आवक तपशील. आता इथे अनुक्रमांक आहे तांदूळ, आपल्याला किलो आणि ग्राम. बघा, किलो आणि ग्राममध्ये टाकायचा आहे. तांदूळ इथे टाका, मूग डाळ टाका, तूर डाळ टाका, मसूर डाळ टाका, मटकी टाका, हिरवे चवळी, हरभरा, चना, हिरवा वाटाणा, जिरा, मोहरी, हळद, मिरची पावडर, खाद्यतेल, तेल, मीठ, कांदा, लसूण, गरम मसाला आणि माहिती तपासा यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला भरलेली माहिती येईल. आता मी ही माहिती भरतो आणि नंतर मग आपल्याला कशाप्रकारे सबमिट करायचं हे बघू. बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे मी माहिती सर्व भरली आहे. प्राप्त दिनांक, MDM प्रोव्हायडर, त्याच्यानंतर इथे त्याचं नाव आणि इथे तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, हिरवे मूग, चवळी, हरभरा, हिरवा, इथे आपल्याला किलो आणि ग्रॅममध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व भरल्यानंतर माहिती तपासा यावर मी क्लिक केलं आणि अशा प्रकारे इथे माहिती आली. आता मला ही माहिती खात्रीपूर्वक बरोबर भरली आहे की नाही हे काय करायचं आहे, मला चेक करायचं आहे आणि मग पुढे पाठवा यावर मी क्लिक करणार आहे आणि माहिती पुढे पाठवणार आहे. बघा, आता बघा अशा प्रकारे ही माहिती आता आपण भरली, चेक बी केली. चेक केल्यानंतर खात्रीपूर्वक आपल्याला वाटल्यानंतर आपल्याला समोर पुढे पाठवा यावर क्लिक करायचं आहे. जर माहिती चुकली असेल तर मागे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा माहिती आपल्याला अचूक भरायची आहे. आता माझी माहिती बरोबर आहे त्यामुळे मी पुढे जावं यावर क्लिक केलं. माहिती पुढे पाठवायची आहे का, ओके याच्यावर क्लिक केलं आणि प्लीज वेट व्हाईल सबमिटिंग डाटा. आणि अशा प्रकारे आपला जो डाटा आहे आपण भरलेला आहे प्राप्त धान्यादी माल आणि तांदळाचा
तो त्या सदर ॲपवर जाईल, त्या MDM पोर्टलवर जाईल, प्रधानमंत्री पोषण शक्ती जी आहार योजना आहे त्यावर पोहोचेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपला जो प्राप्त जो साठा आहे, आपल्याला प्राप्त झालेला साठा आहे तो आपल्याला ऑनलाईनच नोंद करायचा आहे. जर तुम्ही साठा जर ऑनलाईन नोंद करणार नाही तर आपल्याला समोर अडचण येईल. आपला जो ऑनलाईन जो आपला रेकॉर्ड तयार होईल तो बरोबर येणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या डाटा काय करायचा आहे, अवश्य इथे ऑनलाईन भरायचा आहे.